तर मनसेतल्या काही पदांची नावही बदलली जातील असं राज ठाकरे म्हणतायत। पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही असं राज ठाकरे म्हणतायत। माझ्यासह राहणार असाल तर ठाम रहा, खचलेले पिचलेले लोक मला नकोयत असं राज ठाकरे म्हणतायत। मनसेत शिस्त आणण्यासाठी आता आचारसंहिता आणणार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय। मनसेतल्या काही पदांची नावही आता बदलली जातील असं ते म्हणतायत। तर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते। राज ठाकरेंचा मेळावा झालाय आणि त्यातून भाजपवर हल्लाबोल झालाय। विधानसभा निकालावर राज ठाकरेंकडून संशयही व्यक्त केला गेलाय। राज ठाकरेंचा मेळाव्यातून भाजपवर हल्लाबोल झालाय। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। गणेश, आत्ताच राज ठाकरेंचं भाषण झालंय, या सर्व भाषणाचा काय अर्थ लावायचा? भाजपवर हल्लाबोल केल्याचं दिसतंय। बरोबर, राष्ट्रगीत सुरू म्हणून आता भाषण संपलेलं राज ठाकरे येतील आणि भाजपवर हल्लाबोल आहे। म्हणजे या राष्ट्रगीत येतील आणि भाजपवर हल्लाबोल आहे। म्हणजेच जो एक मतप्रवाह पक्षामध्ये होता की आता आपण भाजपसोबतच राहिलं पाहिजे, भाजपला आपण मदत केली होती तर भाजपला आता आपल्याला मदत करावी लागेल, त्या हेतूनं किंवा त्या दिशेनं राज ठाकरे गेले नाही आहेत। म्हणजे सर्वांवरच टीका केली आहे। राज ठाकरेंनी आज म्हणजे अजित पवार असो किंवा भाजप असो, पण भाजपवर सडकून टीका केलेली आहे। याने स्पष्ट होतं आहे ज्या प्रकारची भाजपची भूमिका राहिलेली आहे, ज्या त्यांच्या भूमिकेबद्दलचे प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात त्याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्या इतकंच नव्हे तर भाजपसोबत हात मिळवणी संदर्भातल्या ज्या चर्चा होत्या की ईडीमुळं त्यांनी गेलं त्याचंही स्पष्टीकरण दिलं। म्हणजेच भाजपसोबत जाण्याचा किंवा भाजपसोबत समाजकारण राजकारण हे दोन्हीही करण्याचा प्रयत्न पक्षांतर्गत आता नेते बाहेर येतात। मी नेत्यांपर्यंत त्यांची रिॲक्शन वैभव खेडेकर आहेत। तुम्ही सकाळी बोलला होता की स्वबळाचा नारा होईल, पण आज भाजपवर सडकून टीका केलेली आहे। ह्याच भाजपला आपण आधी साथ समर्थन दिले। बघा, राज ठाकरे हे तुम्हाला माहिती आहेत की एक दिलदार मनाचा माणूस आहे।
जे बोलतो ते मनापासून बोलतो आणि ज्या गोष्टी स्पष्ट असतात त्यांनी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टीसाठी पाठिंबा द्यायचा होता त्यावेळेला दिला, परंतु त्या सगळ्या पाठिंब्यातनं त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. त्याला अपेक्षित असलेलं महाराष्ट्राबद्दलचं काम त्यांना दिसलेलं नाही आहे आणि म्हणून यानंतर आमचा स्वबळाचा नारा आहे आणि मी स्वबळावरती लढणार. भाजप समोर असो किंवा शिंदे समोर असो, आम्ही आमच्या पक्षाच्या निवडणुका जिंकणार आणि यश 100% मिळवणार. कोणासोबतच नाही, स्वबळावरती आणि स्वबळावरच पक्षाला पुढे नेण्याचं धोरण आता पक्षाचं आहे, राज ठाकरेंचं आहे, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.